हॅलो. नेक्स्ट पार्ट आहे जी-एस-टी पेमेंट फॉर्म्स. जी-एस-टी पेमेंट फॉर्म्समध्ये सीरियल नंबर फर्स्ट, फॉर्म नंबर. सो इथे तुम्हाला टोटल 7 फॉर्म दिलेले आहेत. जी-एस-टी फॉर्म नंबर जी-एस-टी पी-एम-टी 01, जी-एस-टी पी-एम-2, पी-एम-टी 02 और जी-एस-टी पी-एम-टी 03, जी-एस-टी पी-एम-टी 04, जी-एस-टी पी-एम-टी 05, 6 और 7. ऐसे 7 फॉर्म यहाँ पे दिए हुए हैं. उसका शॉर्ट डिस्क्रिप्शन भी यहाँ पे दिया हुआ है. सो जीएसटी पीएमटी 01 में क्या लिखा है? इलेक्ट्रॉनिक टैक्स लायबिलिटी रजिस्टर. मतलब जो ई टैक्स लायबिलिटी रजिस्टर जो है उसका पर्पज क्या है? तो एनी टैक्स और इंटरेस्ट और पेनल्टी और लेट फीज और एनी अदर अमाउंट विल बी डेबिटेड ऑन दिस रजिस्टर. सो ह्या रजिस्टर मधून काय होतं की तुमचा टॅक्स असेल कुठलाही किंवा इंटरेस्ट असेल किंवा एखादी पेनल्टी असेल किंवा लेट फी असेल, सो ही जी अमाऊंट आहे ती याच्यातून रजिस्टर मधून ह्या तुमच्या डेबिट केली जाते. त्याच्यानंतर जीएसटी पीएमटी 02 इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर. इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर मध्ये काय म्हटलंय? एव्हरी क्लेम ऑफ आयटीसी शाल बी क्रेडिटेड टू धिस लेजर. काय म्हटलं? एव्हरी क्लेम ऑफ आयटीसी. आयटीसी म्हणजे आपण काय पाहिलं होतं? इनपुट टॅक्स क्रेडिट. सो एव्हरी क्लेम ऑफ आयटीसी शाल बी क्रेडिटेड टू धिस रजिस्टर. सो या रजिस्टर मधून काय केलं जातं? आयटीसीचे जेवढेही क्लेम आहेत ते ह्या लेजर मधून क्रेडिट केले जातात. त्याच्यानंतर फॉर्म 3 मध्ये काय आहे? रिफंड ऑफ रिक्रेडिटेड. म्हणजे तुम्ही जे रिक्रेडिट 2 वेळा जे क्रेडिट झालेले आहेत ते तुम्हाला रिफंड मिळतात. फॉर्म नंबर 3 भरल्यानंतर. मग त्याच्यामध्ये पर्पज काय त्याचा? तर रिफंड इफ रिजेक्टेड द अमाउंट डेबिटेड फ्रॉम द इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर ऑर इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर. म्हणजे तुमची जर इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर मधून किंवा इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर मधून जर अमाउंट डेबिट झाली असेल, तर ती रिफंड तुम्हाला याच्या थ्रू मिळते. ॲज द केस मे बी विल बी रिक्रेडिटेड बाय द ऑर्डर ऑफ प्रॉपर ऑफिसर. सो किंवा एखाद्या प्रॉपर ऑफिसर थ्रू तुम्ही ते काय करू शकता? रिक्रेडिट करू शकता फॉर्म 3 नुसार. त्याच्यानंतर जीएसटी पीएमटी 04 फॉर्म नंबर 4. त्याच्यामध्ये काय म्हटलंय? डिस्क्रिपन्सी इन इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर. सो डिस्क्रिपन्सी इन इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर कम्युनिकेटेड टू एन ऑफिसर थ्रू दिस फॉर्म. सो तुम्ही तुमच्या टॅक्स रिलेटेड जर काही प्रॉब्लेम असेल किंवा इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर विषयी जर काही प्रॉब्लेम असेल, तर तुम्ही हा फॉर्म भरल्यानंतर तुम्ही डायरेक्टली पर्टिक्युलर ऑफिसरशी कम्युनिकेट करू शकता. त्याच्यानंतर काय म्हटलंय? जीएसटी पीएमटी 05 इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर. एनी टॅक्स, इंटरेस्ट, पेनल्टी, लेट फी और एनी अदर अमाउंट टू बी डिपॉझिटेड इन कॅश आर क्रेडिटेड टू दिस लेजर. सो तुम्ही एखादे लेट फी म्हणा, पेनल्टी म्हणा, इंटरेस्ट म्हणा किंवा एखादा टॅक्स सुद्धा जर तुम्ही डिपॉझिट केला असेल, ती अमाउंट टॅक्सची अमाउंट जर तुम्ही डिपॉझिट केली असेल, तर ह्या फॉर्मनुसार जी-एस-टी पी-एम-टी 05 ह्या फॉर्मनुसार तुम्हाला काय करता येतं? ती तुमच्या क्रेडिट लेजरमधून कॅश लेजरमधून क्रेडिट करता येते. त्याच्यानंतर म्हटलंय जी-एस-टी पी-एम-टी 06 चलन फॉर डिपॉझिट ऑफ टॅक्स. सो टॅक्स डिपॉझिटचं चलन काय प्रकार असतो? सो मी तुम्हाला हे सांगितलेलं आहे, की जर तुम्ही ऑनलाईन टॅक्स भरत असाल, तर त्या ठिकाणी तुमचं एक चलन जनरेट होतं. मग याचा पर्पज काय आहे? जनरेट अँड पे अ चलन. सो तुमचं ऑनलाईन चलन जनरेट करणं आणि ते ऑनलाईन पेड करणं हे त्याचा पर्पज आहे. देन जी-एस-टी पी-एम-टी 07. जी-एस-टी पी-एम-टी 07 मध्ये काय म्हटलंय? ॲप्लिकेशन फॉर इन इंटिमेटिंग डिस्क्रिपन्सी रिलेटिंग टू पेमेंट. The applications is meant for the taxpayer where the amount intended to be paid is debited from his account but CIN has not been conveyed by bank to common portal or CIN has been generated but not reported by concern bank. आता याच्यामध्ये काय म्हटलंय? तर तुमचा जो पिन मी म्हटलेला होता ऑनलाईन हे करताना एक पिन जनरेट होतो. आता तो जर पिन कॉमन पोर्टल वरती जर तुम्ही पेमेंट करत असाल तर पिन जनरेट होतो. आता हा जो पिन आहे तो काय म्हटलंय? हॅज बीन जनरेटेड बट नॉट रिपोर्टेड बाय कन्सर्न बँक. सो तुम्हाला तो पिन जनरेट झाला, पण समोरची जी बँक आहे ती काय बोलते तिथे त्याचा रिपोर्ट कोणत्याही त्या बनलेल्या तुमच्या पिनचा रिपोर्ट तिथपर्यंत त्या कन्सर्न बँकपर्यंत पोहोचला नाही. विदिन 24 अवर्स ऑफ डेबिट. सो तुमचं डेबिट जसं की आता तुम्ही बऱ्याच वेळा बघा ऑनलाईन पेमेंट करायला जाता. तुम्हाला ओ जनरेट होतो. ओ तुम्ही तिथे मेन्शन करता. तुमचा अमाउंट सुद्धा कट होते. पण तरीही तुमचा पेमेंट होत नाही. म्हणजेच काय तर तुमची जी कन्सर्न बँक आहे त्यांच्यापर्यंत तो रिपोर्ट पोहोचत नाही. मग काय होतं, की काही काळानंतर
ती जी अमाउंट जी काही डेबिट झालेली असेल ती पुन्हा तुमच्या अकाउंटला क्रेडिट होते. सो हा सी-आय-एन नंबरचा असा यूज असतो. सो असे हे जी-एस-टीचे 7 फॉर्म्स आहेत. सो हे 7 फॉर्म भरल्याच्या नंतर प्रत्येक फॉर्मचा पर्पज काय ते त्याने ह्याच्यात म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर आपण आता याचे एक्झाम्पल्स पाहूया. मिस्टर ए-बी-सी लिमिटेड being a registered person supplying taxable goods in the following manners. ABC Limited being registered person supplying taxable goods in the following manners. सो टॅक्सेबल गुड्स आता त्यांनी कोणकोणते आहेत ते म्हटलेलं आहे बघा. आणि फाइंड आउट काय करायला सांगितलंय. सो फर्स्ट वन बघूया इंट्रास्टेट सप्लाय ऑफ गुड्स. इंट्रास्टेट म्हणजे काय विदिन स्टेट. म्हणजे मुंबईमधून रत्नागिरी, रत्नागिरीमधून सपोज पुणा एकाच स्टेटमध्ये ज्यावेळेला तुम्ही सप्लाय देताय तेव्हा त्याला म्हणतात इंट्रास्टेट सप्लाय ऑफ गुड्स. मग इंट्रास्टेट सप्लाय ऑफ गुड्स कितीचा आहे 18 लाख. देन इंटरस्टेट सप्लाय. इंटरस्टेट म्हणजे काय विदिन बिटवीन टू कंट्रीज बिटवीन टू स्टेट्स म्हणजे काय दोन स्टेट्सच्या मध्ये. सो महाराष्ट्र आणि गोवा किंवा ज्यावेळेला बाउंड्री स्टेट बाउंड्री क्रॉस करून तुम्ही दुसऱ्या स्टेटमध्ये जाताय तेव्हा त्याला इंटरस्टेट सप्लाय ऑफ गुड्स म्हणतात. मग इंटरस्टेट सप्लाय ऑफ गुड्स किती आहे 13 लाख. देन इंट्रास्टेट परचेस म्हणजे विदिन स्टेटमध्ये महाराष्ट्रामध्ये तुम्ही किती परचेस केलेत ते आहे 13 लाख. आणि इंटरस्टेट परचेस म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेरून तुम्ही किती परचेस केलेत तर ते आहेत 1,50,000. इनपुट टॅक्स क्रेडिट आयटीसी ऍट द बिगिनिंग ऑफ द रिलिव्हंट टॅक्स पिरियड. सीजीएसटी किती आहे त्याच्यावरती 1,30,000 आणि एसजीएसटी किती आहे 1,30,000. आयजीएसटी किती आहे 1,70,000. सीजीएसटी म्हणजे कोणता सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. एसजीएसटी म्हणजे काय स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. आणि आयजीएसटी म्हणजे इंटिग्रेटेड गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. सो हे 3 टॅक्स आहेत. सीजीएसटी एसजीएसटी कुठे पेड करतात तर विदिन स्टेट म्हणजे इंट्रा स्टेट सप्लायला सीजीएसटी आणि एसजीएसटी पेड केला जातो. आणि आयजीएसटी कुठे पेड केला जातो तर इंटरस्टेट सप्लाय म्हणजे बिटवीन टू स्टेट्स मध्ये ज्यावेळेला होतो एखादा सप्लाय होतो त्यावेळेस त्याला आयजीएसटी पेड केला जातो. आता रेट ऑफ सीजीएसटी एसजीएसटी आणि आयजीएसटी टू बी 9%, 9% and 18% respectively. Inward and outward suppliers are exclusive of taxes. All the conditions necessary for availing the input tax credit have been fulfilled. Compute the next GST payable by Mrs. ABC Limited during the tax period. Make suitable assumptions. आता आपल्याला काय करायचंय याच्यात टॅक्स क्रेडिट आपल्याला फाइंड आउट करायचंय. टॅक्स क्रेडिट म्हणजे काय जर सेल्स वरती तुम्ही टॅक्स भरलेला आहे तर पर्चेस मधून तो लेस होईल. जर तुम्ही पर्चेस वरती भरलेला आहे तर सेल्स मधून तो लेस होईल. सो जो कुठला टॅक्स तुम्हाला डबल पेड करावा लागतो तो इथे केला जात नाही. मग टॅक्स क्रेडिट टू काय केला जातो तो जो तुमचा टॅक्स आहे तो रिड्यूस केला जातो. म्हणून आता टॅक्स पेएबल इथे काय म्हटलंय तर इंट्रास्टेट सप्लाय ऑफ गुड्स किती आहे 13 लाख. टॅक्स पेएबल 13 लाख इंट्रास्टेट सप्लाय. आता त्याच्यावरती इंटरस्टेट सप्लाय ज्यावेळेला केला जातो त्याच्यावरती काय सांगितलं आपण आयजीएसटी लागतो. मग आयजीएसटीचा रेट किती दिलेला आहे 18%. मग 13 लाख इंटू 18% आयजीएसटी. सो 13 लाखचे 18% किती येतात तर 2,34,000 म्हणून आयजीएसटी तुमचा घेतला 2,34,000. त्याच्यानंतर इंट्रास्टेट सप्लाय ऑफ गुड्स 18 लाखाचा इंट्रास्टेट सप्लाय आहे 18 लॅक्स. पण त्याच्यामध्ये काय म्हटलं 9% सीजीएसटी आणि 9% एसजीएसटी. मग 18 लाखावरती 9% जर सीजीएसटी कॅल्क्युलेट केला तर तो किती होतो 1,62,000 आणि 9% एसजीएसटी कॅल्क्युलेट केला तर तो होतो 1,62,000. त्याच्यानंतर त्याच्यातून ओपनिंग आयटीसी अवेलेबल. आता तुम्ही ऑलरेडी पेड किती केला होता टॅक्स तर तो त्याच्यातून आपण मायनस करून घेऊ. किती आहे आयजीएसटी आहे 1,70,000, सीजीएसटी आहे 1,30,000 आणि एसजीएसटी 1,30,000. ओके लेस आयटीसी ऑफ करंट पिरियड ऑफ परचेस. आता तुम्ही पर्चेस वरती सुद्धा तुम्ही टॅक्स पेड केलाय. मग तो सुद्धा आपल्याला काय करावं लागेल ह्याच्यातून मायनस करून घ्यावं लागेल. मग इंटरेस्टेड सब परचेस किती आहे 1,50,000. 1,50,000 वरती किती पर्सेंट टॅक्स आहे 18%. सो 1,50,000 चे 18% येतात 27,000. त्याच्यानंतर इंटरेस्टेड परचेस किती आहे ते इंटरेस्टेड परचेस आहे 30,000चं. मग या 30,000 इंटरेस्टेडला काय दोन टॅक्स लागतात कोणता एसजीएसटी आणि सीजीएसटी. मग इंटरेस्टेड परचेसला एसजीएसटी 9%, सीजीएसटी 9%. मग ते किती येतात 1,17,000 आणि 1,70,000. आता टॅक्स पेएबल एक्सिड क्रेडिट म्हणजे तुमचा आता एक्स्ट्रा टॅक्स किती तुम्ही पेड केलेला राहिला आहे 37,000 आयजीएसटी. त्याच्यानंतर सीजीएसटी तुम्हाला 85,000 पेड करावा लागणार आहे. आणि एसजीएसटी सुद्धा तुम्हाला 85,000 पेड करावं लागणार आहे. आता सीजीएसटी ऍडजस्ट अगेन आयजीएसटी. आयजीएसटीच्या अगेन्स्ट जाऊन तुम्हाला सीजीएसटी जर तुम्ही ऍडजस्ट करायचं म्हटलं तर आता 30,000 तुमचं काय आहे
तर आय-जी-एस-टी हा तुम्हाला सेंट्रलला पेड करायचा आहे म्हणून तो 30,000 मायनस 30,000. आता तुमचं एक्सिट क्रेडिट किती आहे? नील आहे. त्याच्यानंतर सी-जी-एस-टी सुद्धा तुम्ही कोणाला पेड करणार आहात? सेंट्रलला पेड करणार आहात. मग तो सुद्धा किती राहतो? 37,000. मग आता तुम्हाला आणखी किती पेड करायला लागणार आहेत? 48,000. त्याच्यानंतर किंवा आणखी तुमची किती बाकी आहे? 48,000. सेम एस-जी-एस-टीच्या बाबतीत सुद्धा तेच. एस-जी-एस-टीच्या बाबतीत तुमचा आय-जी-एस-टी आणि सी-जी-एस-टी ॲडजस्टमेंट एस-जी-एस-टीला येत नाही. त्यामुळे एस-जी-एस-टीला जे आपलं 85,000 राहिलेलं आहे क्रेडिट, तो आपला सेम कॅरी फॉरवर्ड होणार आहे. सो अशा पद्धतीने आपण हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय. सो याच्यानंतर आपल्याला हे इलस्ट्रेशन आहेत हे तुम्ही ट्राय करा. जर कुठे काही प्रॉब्लेम आला याच्यामध्ये, तर मला विचारा आपण तो सॉल्व्ह करू. ओके. सो आता आपण इथे या लेक्चरला थांबूयात. हॅलो. गुड मॉर्निंग एव्हरीवन. लास्ट लेक्चरला आपण आपला थर्ड युनिट संपवला होता इनडायरेक्ट टॅक्सचा. त्याच्यानंतर आता आपण आपला लास्ट युनिट जो आहे इनडायरेक्ट टॅक्सचा त्याच्याकडे जाणार आहोत. लास्ट युनिट आहे आपला फायलिंग ऑफ रिटर्न्स. सो याच्यामध्ये फायलिंग ऑफ रिटर्न्स आता सुरुवातीला आपल्या बुकमध्ये काय दिले ते वाचूयात. त्याच्यानंतर मी तुम्हाला एक्सप्लेन करतो की फायलिंग ऑफ रिटर्न्समध्ये कोणते एव्हिडन्स यूज केले जातात. An invoice, or commonly called as a bill, is an instrumental containing of all the necessary details of transaction of supply of goods and services. It serves as a proof of transfer of property or procuring a service, as well as shows amount payable for the transactions. It shows particulars of transactions, terms of purchase, delivery, payment schedule. In case of transactions subject to indirect taxes, invoice is an important aspect of tax compliance. Invoice act as the proof of transfer of goods services, but more importantly, it is evidence of collection of tax. Likewise, the claim input tax credit purchaser must process legally issued invoice. Significance of invoice has increased under GST regime. For the purpose of claiming the input tax credit, the invoice matching needs to be done. The inward supply of the persons claiming the credit purchaser must with the outward supplies of the supplier. Thus, a registered person cannot avail input tax credit unless he is the possession of tax invoice or a debit note. The provision relating to tax invoices, debit and credit notes are contained in Chapter 7 Tax Invoice, Credit and Debit Notes Section 31 to 34 of the CGST Act and Chapter 6 Tax Invoice, Credit and Debit Notes Rules 46 and 56 of Central Goods and Service Tax CGST rules 2017. The state GST law always prescribe identical provision in relation to tax invoice, credit and debit notes. आता याच्यामध्ये काय म्हटलंय तर एखादी गोष्ट ज्यावेळेला तुम्ही मार्केटमधून खरेदी करताय तर खरेदी करत असताना तुम्हाला जे बिल मिळतं तुम्ही ज्याचं जे प्रॉपर बिल घेता त्याचं त्या बिललाच काय म्हटलं जातं तर इनवॉइस. आता हे इनवॉइस एक तर तुम्ही ज्यावेळेला बिल घेता तेव्हा ते एक प्रूफ म्हणून तुमच्याकडेही राहतं आणि समोरचा जो विकणार आहे त्याच्याकडे राहतं. तुम्ही सांगू शकता की जर तुम्हाला वॉरंटीमध्ये जर एखादा प्रॉडक्ट बदलायची वेळ आली तर तुमच्याकडे ते बिल असेल तर तुम्ही सांगू शकता की मी पर्टिक्युलर शॉपमधून पर्टिक्युलर डेटला हे पर्टिक्युलर अमाउंटमध्ये मी हे विकत घेतलेलं आहे. पर्टिक्युलर प्राइस मधला मी विकत घेतलेला आहे. तेच ज्यावेळेला अ, ज्याने तुम्हाला सेल केलेलं आहे. सो तो जो सेलर आहे, त्या सेलरला ज्यावेळेला त्याचं टॅक्स पेड करायची वेळ येते, तेव्हा तो त्याच्या रिटर्न फाईलला दाखवू शकतो, की मी एवढ्या अमाउंटचा फोन या डेटला या व्यक्तीला विकला गेलाय. सो थोडक्यात इन्व्हॉइस किंवा तुमचं बिल जे आहे ते ॲज अ प्रूफ म्हणून काम करतं कुठे? सो एकतर बायरचं सुद्धा प्रूफ राहतो तो आणि दुसरं जो कोण सेलर आहे त्याच्याकडे सुद्धा तो प्रूफ म्हणून राहतो. त्याचसोबत सेलरला त्याचा यूज कुठे होतो? तर सेलरला त्याचा यूज होतो त्याच्या टॅक्स रिटर्न फाईलला. कारण आपण मागेही पाहिलं होतं, की इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजे काय? तर बऱ्याच वेळा काय होतं, की ऑलरेडी तुम्ही एखादी गोष्ट पर्चेस करताना त्याच्यावरती टॅक्स पेड केलेला आहे आणि पुन्हा सेल करताना सुद्धा तुम्हाला त्याच्यावरती टॅक्स पेड करायची वेळ येते. तेव्हा तुम्ही काय करता? इनपुट टॅक्स क्रेडिटचा क्लेम करता. म्हणजे काय, की तुमचा जो काही डबल टॅक्स होतोय, तो टॅक्स कमी करून मिळावा. यासाठी आपण क्लेम करतो. पण हा ज्यावेळेला क्लेम करतो, तर तो क्लेम कोणत्या बेसिसवर करणार? जर तुमच्याकडे कोणताही एव्हिडन्स नाहीये, कोणताही प्रूफ नाहीये, तर कोणत्या बेसिसवरती तुम्ही इनपुट टॅक्स क्रेडिट क्लेम करणार आहात?
मग त्यासाठी तुम्हाला काय लागतं, की हे इन्व्हॉइस किंवा हे जे बिल आहे, ते ॲज अ प्रूफ म्हणून किंवा ॲज अ एव्हिडन्स म्हणून लागतं, की जेणेकरून इनपुट टॅक्स क्रेडिटवरती तुम्ही क्लेम करू शकताय. ओके. मग यासाठी हे जे इन्व्हॉइसेस आहेत, यासाठी कोणकोणते रूल्स बनवलेले गेलेत आणि कोणकोणत्या रूल्समध्ये काय-काय सांगितलं गेलंय. तर चॅप्टर 7 टॅक्स इन्व्हॉइस, चॅप्टर 7 जो आहे आपला, तर ह्याच्यामध्ये जी-एस-टी अमेंडमेंटमध्ये, तर त्याच्यामध्ये तुम्हाला क्रेडिट अँड डेबिट नोट्स दिलेले आहेत. मग ते सेक्शन 31 आणि 34 मध्ये सी-जी-एस-टी ॲक्टनुसार. देन चॅप्टर 6 टॅक्स इन्व्हॉइस जो आहे, त्याच्यामध्ये काय सांगितलंय क्रेडिट अँड डेबिट नोट रूल्स. सो क्रेडिट डेबिट नोटच्या रूल्स पुन्हा तुम्हाला तिथे सुद्धा दिलेले आहेत. तिथे रूल नंबर 46, 56 मध्ये म्हटलेलं आहे. आणि द स्टेट जी-एस-टी लॉज अल्सो प्रिस्क्राईब आयडेंटिकल प्रोव्हिजन इन द रिलेशन टू टॅक्स इन्व्हॉइस, क्रेडिट अँड डेबिट नोट्स. आता टॅक्स इन्व्हॉइस म्हणजे काय? तर टॅक्स इन्व्हॉइस स्टडी करत असताना बघूया, टॅक्स इन्व्हॉइस फॉर सप्लाय ऑफ गुड्स. सप्लाय ऑफ गुड्स वरती टॅक्स इन्व्हॉइस कसं बनवलं जातं? फर्स्ट वन, टाईम लिमिट फॉर इन्शुरन्स issuance of invoice in case of supply of goods, section 31 subsection 1. A registered person supplying taxable goods shall issue invoice before or at the time of removal of goods from supply to the recipient where the supply involve movement of goods or delivery of goods or making available thereof the recipient in any other case. म्हणजे काय म्हटलंय का, तर रजिस्टर पर्सन सप्लाइंग टॅक्सेबल गुड्स शॅल बी इश्यू इन्व्हॉइस. आता ज्यावेळेला रजिस्टर पर्सन ह्या टॅक्सेबल गुड्स वरती इन्व्हॉइस कधी इश्यू करू शकतो, तर बिफोर ॲट द टाइम ऑफ, म्हणजे कधी, तर एखादा गुडचा सप्लाय रिसिपियंटला देण्याआधी किंवा डिलिव्हरी ऑफ गुड्स ऑर मेकिंग अवेलेबल देअर ऑफ टू द रिसिपियंट, किंवा रिसिपियंटला त्याची डिलिव्हरी मिळायच्या आधी. सो या दोन गोष्टींच्या आधी काय करू शकतो, जो टॅक्सेबल पर्सन जो आहे, रजिस्टर पर्सन जो आहे, तो काय करू शकतो, तर इन्व्हॉइस इश्यू करू शकतो. देन रिमूव्हल, सेक्शन 2 सबसेक्शन 96. रिमूव्हल इन रिलेशन टू गुड्स मीन्स, आता रिमूव्हलचं गुड्सशी रिलेशन कसं आहे, तर dispatch of the goods for delivery by the supplier thereof or any by any other person acting on behalf of such supplier, or collection of the goods by the recipient thereof or by any other person acting on behalf of such recipient. काय म्हटलं, dispatch of goods for delivery by supplier. सप्लायर कडून गुड्स डिस्पॅच झाले डिलिव्हरीसाठी, किंवा सप्लायर कडून एक थर्ड पर्सन, एनी अदर पर्सन ऍक्टिंग ऑन बिहाफ ऑफ सच सप्लायर, सप्लायर म्हणून जर काम करत असेल किंवा त्याच्याकडून जर डिस्पॅच झाली गुड्स डिलिव्हरीसाठी, तर त्याला रिमूव्हल म्हणू शकताय. अदरवाईज सेकंड काय म्हटलंय, कलेक्शन ऑफ गुड्स बाय द रिसिपियंट. रिसिपियंटने ते गुड्स, जे काही सप्लायरने डिलिव्हरी दिलेले गुड्स आहेत, ते रिसिपियंटने कलेक्ट केले, किंवा रिसिपियंट कडून दुसऱ्या कुणीतरी ऑन द बिहाफ ऑफ रिसिपियंट एखाद्याने ते गुड्स कलेक्ट केले, तर अशा सिच्युएशनला आपण त्याला रिमूव्हल बोलू शकतो. म्हणजे एका ठिकाण थोडक्यात मूव्हेबल गुड्स, ज्यावेळेला गुड्स तुझे मूव्ह होतात एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती, तेव्हा त्याला रिमूव्हल म्हणून हा जो वर्ड आहे, हा आपण टॅक्स इन्व्हॉइस मध्ये यूज करतो. देन सप्लायर ऑफ गुड्स टू इश्यू अ टॅक्स इन्व्हॉइस. A registered person supplying goods shall issue tax invoice showing. आता ज्यावेळेला रजिस्टर पर्सन गुड सप्लाय करतो, तेव्हा त्याच्या टॅक्स इन्व्हॉइस मध्ये काय काय दाखवलं जातं, द डिस्क्रिप्शन, क्वांटिटी अँड व्हॅल्यू ऑफ गुड्स, त्यानंतर किती क्वांटिटी होती आणि त्याची व्हॅल्यू काय होती त्या गुड्सची, द टॅक्स चार्ज देअर ऑन, त्याच्यावरती किती टॅक्स चार्ज झालाय, सच अदर पर्टिक्युलर्स ॲज मे बी प्रिस्क्राईब, किंवा आणखी काही त्याच्यात मग पर्टिक्युलर्स द्यायचे झाले, तसं एवढ्या पर्टिक्युलर्स त्याच्यामध्ये दाखवले जातात. देन tax invoice to be issued in prescribed time in respect of notified goods. The government may, on the recommendations of the council by notification, specify the category of goods or supplies in respect of which a tax invoice shall be issued within such time and in such manner as may be prescribed. Then tax invoice in respect of continuous supply of goods. Insurance invoice in case of continuous supply of goods. In case of continuous supply of goods, where a
successive statement of accounts, or B, successive payment are involved in invoice shall be issued before or at the time each such statement is issued, or as the case may be, each such payment is received. आता का म्हटलंय, issuance of invoice in case of continuous supply of goods. सो याच्यामध्ये इन केस सपोज कंटिन्युअसली सप्लाय ऑफ गुड्स, जर तुम्ही कंटिन्यू सप्लाय देताय गुड्सचा, वेअर सक्सेसिव्ह स्टेटमेंट अकाउंट, त्याच्यामध्ये तुमचे अकाउंट जे आहे ते सक्सेसफुली स्टेटमेंट केले जातात, प्लस त्याच्यावरती काय म्हटलंय, सक्सेसिव्ह पेमेंट आर इन्व्हॉल्व. पण त्याच्यासोबत ज्या वेळेस तुमचं इनवॉइस तुम्ही इश्यू करताय त्या वेळेस त्याचं सक्सेसिव्ह पेमेंट मिळत मिळत जातं, त्यावेळेस तुम्ही काय करू शकता, की कंटिन्यू सप्लाय ऑफ गुड्स तुम्ही मला देता येतात. देन continuous supply of goods, section 2 subsection 32. Continuous supply of goods means a supply of goods which is provided or agreed to be provided continuously or on recurrent basis under a contract, whether or not by means of a wire, cable, pipeline, or other conduct, and for which the supplier invoices recipient on regular periodic basis. आता याच्यामध्ये कंटिन्युअस सप्लाय म्हणजे काय? तर कंटिन्युअस सप्लाय म्हणजे थोडक्यात रिकरंट प्रोव्हाइडेड कंटिन्युअसली. सो जे काही तुमचे गुड सर्व्हिसेस तुम्ही करणार आहात, ते कंटिन्युअसली किंवा तशा पद्धतीचं कॉन्ट्रॅक्ट बनवलं जातं आणि ते कंटिन्युअसली. आता कंटिन्युअसली प्रोव्हाईड केलं जातं याचा अर्थ पाईपलाईनने, आता त्यांनी म्हटल्याप्रमाणे वायरने, केबलने किंवा पाईपलाईनने किंवा कोणत्या अदर कंडक्टने कंटिन्यू सप्लाय देणं नव्हे. तर जसजशा त्यांना गरज, सप्लायर सॉरी रिसिपियंटला जशी गरज पडेल तसं तो ऑर्डर देत राहणार आणि त्या पद्धतीने सप्लाय देत राहणार आणि त्या पद्धतीने तुमची टाईम टू टाईम इन्व्हॉइस तयार करणं. सो याला म्हटलं तर कंटिन्यूअस सप्लाय ऑफ गुड्स. देन इन्क्लूड सप्लाय ऑफ सच गुड्स ॲज द गव्हर्नमेंट may subject to such condition as may be notification specify. Then tax invoice relating to goods sent or taken on approval for sale of return basis, goods sent on approval, section 31 subsection 7. Notwithstanding anything contained in section 31 subsection 1, where the goods being sent to taken approval for sale, ज्यावेळेला गुड्स तुम्ही सेलसाठी अप्रुव्हल घेण्यासाठी पाठवताय फॉर सेल और रिटर्न आर रिमूव्ड बिफोर द सप्लायर टेक्स प्लेस, किंवा सप्लायरनं ते ताब्यात घेण्याआधी जे रिटर्न आहेत ते तुमचे रिमूव्ह होत आहेत, द इनवॉइस शॅल बी इश्यूड. सो अशा वेळेस इनवॉइस तुमचा इश्यू केला तो बिफोर और ॲट द टाइम ऑफ सप्लाय और 6 months फ्रॉम द डेट ऑफ रिमूव्हल. कधी? बिफोर ॲट द टाइम ऑफ सप्लाय, आधी किंवा ज्या वेळेस सप्लाय देईल त्या टायमाला तुमचं इश्यू हे इन्व्हॉइस इश्यू होतं, किंवा 6 months फ्रॉम द डेट ऑफ रिमूव्हल, किंवा ते रिमूव्ह केल्याच्या नंतर 6 महिन्यानंतर. त्याच्यानंतर रिसिपियंट्स व्हाउचर अँड इट्स कंटेंट्स. For advance payment received, issuance of recipient voucher, section 31, subsection 3, subsection D, a registered person shall on recipient of advance payment with respect to any supply of goods or services or both, issue a receipt voucher or any other documents containing such particulars as may be prescribed evidencing receipt of such payment. काय म्हटलं गेलं? फॉर ऍडव्हान्स पेमेंट रिसिव्ड इश्युअन्स रिसिप्ट व्हाउचर. ज्यावेळेला तुम्ही ऍडव्हान्स पेमेंट करताय त्यावेळेस तुम्हाला रिसिप्ट व्हाउचर दिलं जातं. सो त्याचं मिनिंग काय इथं आपल्याला दिलंय, रजिस्टर पर्सन शाल ऑन रिसिप्ट ऑफ ऍडव्हान्स पेमेंट. ज्यावेळेला तुम्ही ऍडव्हान्स पेमेंट एखाद्याला करताय तेव्हा तुमच्याकडे त्याचा एव्हिडन्स किंवा काहीतरी प्रूफ हवाय. मग त्यासाठी आपण काय करतो, तर त्यासाठी आपण रिसिप्ट व्हाउचर तयार करून घेतो. रिस्पेक्ट टू सप्लाय ऑफ गुड्स ऑर सर्व्हिस बोथ. Issue receipt voucher or any other documents containing such particulars may be prescribed evidence receipt of such payment. So तो जो ती जे तुम्ही रिसिप्ट व्हाउचर जे काही कलेक्ट करताय किंवा इश्यू करताय, तो एक एव्हिडन्स राहतो तुमच्या पेमेंटचा. जो काही ॲडव्हान्स पेमेंट तुमच्याकडे झालेला आहे किंवा तुम्ही करणार आहात त्याचा एक एव्हिडन्स म्हणून तो रिसिप्ट व्हाउचर तुमच्याकडे कलेक्ट केलं किंवा तुम्हाला इश्यू केली जाते. Then refund voucher and its contents. Refund voucher if no supply is made and advance refunded. Section 31, subsection 3, subsection 3. Where
On receipt of advance payment with respect to any supply of goods or services or both, a registered person issue a receipt voucher. But subsequently, no supply is made and no tax invoice is issued in purchase thereof. The said registered person may issue to the person who has made the payment a refund voucher against such payment. आता सपोज एखाद्याने इन ॲडव्हान्स पेमेंट दिलेलं आहे आणि तुम्ही त्याला गुड्स अँड सर्व्हिसेसच्या बदल्यात त्यांनी ॲडव्हान्स पेमेंट दिलं. तुम्ही त्याला व्हाउचर रिसिप्ट व्हाउचर जो आहे ते इश्यू केलं. बट तुम्ही त्याला वेळेमध्ये सप्लाय देऊ शकला नाहीत किंवा त्याला वेळेत तुम्ही त्याचं व्हाउचर सॉरी इन्व्हॉइस त्याचं वेळेमध्ये तुम्ही बनवू शकला नाही, तर अशा वेळेस काय होतं, की तुमचं जे काही ॲडव्हान्स पेमेंट आहे त्याचं, ते तुम्हाला कॅन्सल करावं लागतं. मग ते त्याला रिटर्न द्यावं लागतं. मग ते त्याला ज्याला रिटर्न द्यावं लागतं, तुम्हाला त्यावेळेला काय करावं लागतं, तर तुम्हाला त्यांचं जो व्हाउचर आहे ते रिफंड करावं लागतं. जेवढं व्हाउचरचं पेमेंट आहे तेवढं तुम्हाला द्यावं लागतं. देन देन unregistered dealer purchase or purchase under reserve charge mechanism. Purchase from unregistered supplier or under reverse charge. Buyer to prepare an invoice. Section 31, subsection 3, subsection 1. A registered person who is liable to pay tax under section 9, subsection 3, subsection 4 shall issue an invoice in respect of goods or services or both received by him from the supplier who is not registered on the date of receipt of goods, service or both. Purchase the unregistered supplier or under reverse charge. जर तुम्ही एखाद्या अनरजिस्टर्ड सप्लायर कडून परचेस करताय किंवा त्याला परत करताय एखादी प्रोडक्ट बायर टू प्रिपेअर अँड इनवॉइस तर काय बायरला काय करावं लागतं इनवॉइस प्रिपेअर करावं लागतं जो कोण विकत घेणार आहे त्याला इनवॉइस प्रिपेअर करावं लागतं रजिस्टर पर्सन हु इज लायबल टू पे अंडर पे टॅक्स मग याच्यामध्ये जो रजिस्टर पर्सन असेल की जो टॅक्स पेड करणार आहे शाल इश्यू अन इनवॉइस इन रिस्पेक्ट ऑफ गुड्स अर सर्व्हिसेस ऑर बोथ रिसिव्ह फ्रॉम बाय हिम सो ज्याच्याकडून तो रिसिव्ह करणार गुड्स अँड सर्व्हिसेस त्याच्या नावाचं त्याला इनवॉइस तयार करावं लागतं द सप्लायर हु इज नॉट रजिस्टर जो कोण सप्लायर आहे जो रजिस्टर नाहीये सो अशा च्या नावाचं रिसिप्ट बनवावे लागते आणि गुड्स अँड सर्व्हिसेस जे काही गुड्स सर्व्हिसेस तुम्ही त्याच्यावर विकत घेणार त्याच्या नावाची तुम्हाला रिसिप्ट बनवून त्याला द्यावी लागते देन पेमेंट व्हाउचर अँड इट्स कंटेंट्स आता इश्युअन्स ऑफ पेमेंट व्हाउचर सेक्शन 31 सबसेक्शन 3 सबसेक्शन G. A registered person who is liable to pay tax under section 9 subsection 3 subsection 4 shall issue a payment voucher at the time of making payment of supply. त्याच्यानंतर नेक्स्ट पार्ट जो आहे तुमचा तो आहे क्रेडिट नोट अँड डेबिट नोट. क्रेडिट नोट म्हणजे काय? तर क्रेडिट मधला फर्स्ट पार्ट आहे इश्युअन्स ऑफ क्रेडिट नोट सेक्शन 34 सबसेक्शन 1 where a tax invoice has been issued for supply of any goods or services or both. आता टॅक्स इन्व्हॉइस सपोज तुम्ही इश्यू केलं गुड्स अँड सर्व्हिसेस चा सप्लाय दिला त्याच्याबद्दल तर त्याच्यामध्ये अँड द टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ टॅक्स चार्ज इन टॅक्स इन्व्हॉइस इज फाउंड एक्सीड द टॅक्सेबल value of tax payable is respect of such supply where the goods supplied are returned by the recipient or where goods of services or both supplier are found to be deficient. Then debit note. Issuance of debit note where a tax invoice has been issued for supply of any goods or service or both and the taxable value of tax charge in tax that invoice is found to be less than the taxable value or tax payable in respect of such supply. The registered person who has supplied such goods or services or both shall issue the recipient a debit containing such particulars as may be prescribed. आता ही जी डेबिट नोट आहे ती कोणाला इश्यू केली जाते तर टॅक्स व्हॅल्यू ऑफ टॅक्स चार्ज इन टॅक्स दॅट टॅक्स इन्व्हॉइस इज फाउंड म्हणजे ज्याच्या नावाचं तुम्हाला टॅक्स इन्व्हॉइस भेटेल किंवा ज्याच्या नावाचं टॅक्स इन्व्हॉइस तुम्ही तयार कराल सो त्याच्या नावाने तुमची डेबिट नोट निघेल सेकंड मग काय म्हटले द रजिस्टर पर्सन हु हॅज सप्लायड सच गुड्स आर सर्व्हिसेस ऑर बोथ
किंवा जो रजिस्टर पर्सन असेल, जो की गुड्स अँड सर्व्हिसेसचा सप्लाय करतो, की त्याच्या नावाने डेबिट नोट निघते किंवा शॅल इश्यू टू द रिसिपियंट अ डेबिट कंटेनिंग सच पर्टिक्युलर्स ॲज मे बी प्रिस्क्राईब किंवा जो कोण रिसिपियंट आहे, की त्याच्या नावाने ही डेबिट नोट इश्यू केली जाते. त्याच्यानंतर फायलिंग ऑफ रिटर्न्स, फर्निशिंग डिटेल्स ऑफ आउटवर्ड सप्लाय. फर्निशिंग डिटेल्स ऑफ आउटवर्ड सप्लाय. आता कोणकोणत्या गोष्टी फाईल केल्या जातात. तर त्याच्यामधला फर्स्ट पार्ट आहे फर्निशिंग डिटेल्स ऑफ आउटवर्ड सप्लाय बाय 10th ऑफ नेक्स्ट मंथ अँड इंटिमेशन टू रिसिपियंट एव्हरी रजिस्टर पर्सन अदर दॅन. आता याच्यामध्ये काय म्हटलंय तर फर्निशिंग डिटेल्स ऑफ आउटपुट सप्लाय जेवढे तुम्ही सप्लाय देणार आहात, आउटपुट सप्लाय जेवढा आहे तर त्याचा डाटा मेंटेन तुम्हाला करावा लागतो आणि डाटा मेंटेन करायला तुमच्याकडे वेळ किती दिलेला आहे तर 10th ऑफ नेक्स्ट मंथ म्हणजे पुढच्या महिन्याच्या 10 तारखेपर्यंत तुम्हाला काय करायचंय की त्याचा जो डाटा आहे तो फर्निश करायचा आहे. डिटेल्स जे आहेत ते फर्निश करायच्यात. देन डिटेल्स कॅन नॉट बी फर्निश फ्रॉम 11 टू 15 सक्सेसिडिंग मंथ. त्याच्यानंतर तुम्ही एखाद्या महिन्याच्या 11 ते 15 दिवसानंतर ज्या काही डिटेल्स आहेत त्या तुम्ही फर्निश करू शकत नाही. त्याच्यानंतर काय म्हटलंय सप्लाय टू एक्सेप्ट ऑर रिजेक्ट द डिटेल्स फ्रॉम 15 टू 17 सक्सेडिंग मंथ्स. त्यानंतर जे सप्लाय जो आहे ते तुम्ही एक्सेप्ट किंवा रिजेक्ट 15 ते 17 दिवसानंतर तुम्ही महिन्याच्या तुम्ही इथे एक्सेप्ट किंवा रिजेक्ट करू शकत नाहीये. त्याच्यानंतर काय म्हटलंय rectification of unmatched entries and in case of short payment of tax and interest to be paid. त्याच्यानंतर जे तुमच्या अनमॅच एंट्रीज असतील किंवा शॉर्ट पेमेंट टॅक्स असतील, टॅक्स अँड द इनडायरेक्ट इंटरेस्ट टू बी पेड आणि त्याच्यावरचा इंटरेस्ट जो आहे तो तुम्हाला पेड करावा लागणार आहे. देन टाईम लिमिट फॉर रेक्टिफिकेशन. त्यानंतर रेक्टिफिकेशनसाठी सुद्धा तुम्हाला दिलेला टाईम टेबल फॉलो करावा लागतो. Then recipient to validate the data supplied by supplier. Recipient to verify, validate, modify or delete the details furnished by the supplier. Every registered person other than. Then next, finding of details of inward supply including reverse charge details from 11 to 15 of succeeding month. त्याच्यानंतर तुम्ही ह्या ज्या डिटेल्स आहेत इनवर्ड सप्लायच्या त्या कधी फाईल करू शकता इन्क्लुडिंग रिव्हर्स चार्ज 11 ते 15 दिवस. महिन्याच्या 11 ते 15 दिवसानंतर. देन एक्सटेन्शन बाय कमिशनर. त्याच्यानंतर ह्याचं एक्सटेन्शन तुम्हाला कमिशनरकडून मिळू शकतं. त्यानंतर डीम एक्सटेन्शन. देन मॉडिफिकेशन डिटेल्स टू बी कम्युनिकेटेड टू द आउटवर्ड सप्लायर. त्याच्यानंतर काय म्हटलंय मॉडिफिकेशन डिटेल जे आहेत, त्याच्याविषयी तुम्ही आउटवर्ड सप्लायरकडे कम्युनिकेट करू शकताय. देन टाईम लिमिट ऑफ रेक्टिफिकेशन आणि याच्यामध्ये सुद्धा टाईम लिमिट ऑफ रेक्टिफिकेशन दिलेलं आहे. देन त्याच्यानंतर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला एक लक्षात येतं, की इथे काही रिटर्न फॉर्म दिलेले आहेत ओव्हरऑल समरीमध्ये, की हे रिटर्न फॉर्म आहेत प्रत्येकाचे, जो प्रत्येक टाईम फॉर्मचा टाईम आणि त्याचा टाईम फ्रेम किती असणार आहे. सो GSTR 1 आता याच्यामध्ये पर्टिक्युलर काय आहे, डिटेल्स ऑफ आउटवर्ड सप्लाय ऑफ टॅक्सेबल गुड्स अँड ऑर रिव्हर्स इफेक्टेड. काय म्हटलंय डिटेल्स ऑफ आउटवर्ड सप्लाय ऑफ टॅक्सेबल गुड्स अँड रिव्हर्स इफेक्टेड सर्व्हिसेस इफेक्टेड. सो आउटवर्ड सप्लायचा जो टॅक्सेबल गुड्स अँड सर्व्हिस तर त्याच्यासाठी तुम्हाला टाईम फ्रेम किती दिलेला आहे त्याचं मेंटेन करण्यासाठी फर्निश करण्यासाठी तर 10th ऑफ द नेक्स्ट मंथ. त्याच्यानंतर 15 सो असं इथे प्रत्येक तुमच्या GRचं टाईम लिमिट तुम्हाला इथे दिलेलं आहे. त्यानुसार तुम्हाला ते रजिस्टर करायचे आहेत. इथे तुम्हाला पर्टिक्युलर दिलेले आहे, फॉर्म नंबर दिलेला आहे आणि इकडे तुम्हाला टाईम स्लॉट दिलेला आहे. ओके. सो अशा पद्धतीने तुमचा हा जी-एस-टी इनडायरेक्ट टॅक्स जो आपला सब्जेक्ट होता, हा सब्जेक्ट पूर्ण संपलेला आहे. याच्यामध्ये कुणाला काही डाउट्स असतील तर मला तुम्ही पर्सनली विचारू शकता. याच्यानंतर आपला जो फिनान्शियल सॉरी स्ट्रॅटेजिक फायनान्शियल मॅनेजमेंट आहे, हा आपण नेक्स्ट लेक्चरपासून चालू करतोय.